नमस्कार, वेलकम टू मॅजिक मोमेंट विथ श्रुतीज व्लॉग। सो आता आम्ही चाललेलो आहोत आमच्या माळसाई मातेच्या मंदिरामध्ये की जे की चाळीसगाव जवळ आहे आणि तिथून आम्ही पाटणा देवीला पण जाणार आहोत। सो एन्जॉय द ट्रिप विथ तू काय खायला घेतलेलं तू सांगताना? चिप्स चिप्स वाव कसे कसे छान। बाळांना गाडीमध्ये इतकं आवडत होतं की गाडी सुरू व्हायच्या आधीच त्यांना भूक लागली आणि लगेच त्यांनी वेफर्स खायला काढले आणि मजा मस्तीमध्ये हा प्रवास सुरू झाला। चाळीसगाव जवळ आमची कुलस्वामिनी आहे माळसाई देवी। तर चाळीसगाव जवळ पिंपरखेड हे गाव आहे, तिथे तिचं मंदिर आहे। सो आम्ही तिकडे देवीच्या दर्शनासाठी गेलो आणि छान पद्धतीने मग तिथे उतरल्यानंतर छान समोर मंदिर होतं देवीचं आणि होम केलेला होता। बाळांना खूप मज्जा येत होती कारण मोकळं फिरायला भेटत होतं आणि अजून पुढे तर खूप मज्जा येणार आहे। तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा। तर सगळ्यात आधी आम्ही वरती गेलो आणि मग सगळं सामान काढलं देवीचं आणि पूर्णाची दिवे करायला घेतले। हा मोठे टाकायचं काय करायचं एक फोडायला या असं केले होतं आता इथं टाका ना खाली नको जाऊ, खाली कोणी नाही।
फोटो घेतली ती आरती पुढे त्याला कुलदेवतेला इथे आलेलो आहोत आणि आता इकडे गिरनार नदी जवळ होती सो मग आम्ही तिकडे आलेलो आणि आता इकडे आमचे बॅक साईडला तुम्ही बघू शकता बाळं कसे एन्जॉय करतायत. बाळांसोबत पर्याप्त पण आहे आणि खूप सारी मज्जा आहे, मस्ती आहे. स्टे ट्यून विथ मी. आणि आता पुढे पाटणा देवीला जायचंय. त्याआधी म्हटलं थोडंसं जेवण वगैरे करून घेऊ. सो जेवणासाठी आम्ही ह्या रेस्टॉरंटला थांबलेलो आहोत. आता जेवण वगैरे करतो आणि मग पुढचा प्रवास सुरू करतो. पाटणा देवीला जाताना पूर्ण जो एरिया आहे तो पूर्ण जंगलाचा आहे आणि तिथे बऱ्याच वेळेस चित्ते वगैरे बघितले जातात असं तिथले जी लोक आहेत ते त्यांनी सांगितलेलं. आणि बाळ प्रवासामध्ये मस्त छान झोप घेतायत. 4 वाजता आम्ही पोहोचलेलो आहोत आता पाटणा देवीला. दर्शन घेऊन खाली उतरल्यानंतर समोरच माकडांची झुंड दिसली आणि त्यांनी कोणाची तरी पिशवी पकडून घेतलेली होती आणि सगळं सामान इकडे तिकडे फेकत होती. खूप बाळांना बघून तर इतका आनंद होत होता की काय सांगू. तर आता पाटणा देवीचं पण दर्शन खूप छान झालं. पाटणा म्हणजे त्या गावाचं नाव पाटणा आहे म्हणून तिला पाटणा देवी असं संबोधलं जातं. पण ते देवीचं नाव जे आहे ते चामुंडा आहे आणि तिथली ती पाटणाची रहिवासी असल्या कारणाने तिला पाटणा देवी असं म्हटलं जातं. इकडे बघा मस्तपैकी लक्ष झोपलेले आहे कारण बाळ सकाळपासून गाडीमध्ये आहेत. सो थकून गेले आहेत आणि त्यामुळे तिला फार झोप येत होती. सो ती गाडीमध्ये होती आणि मग तिचे पप्पा तिच्या सोबत होते. सो आता मी दर्शन करून आले, मग हे गेले, आता ते दर्शन करून येतील. मग आम्ही पोहोचलो वालझिरीला. तर इकडे हे खूप प्रसिद्ध असं कुंड आहे आणि इकडे शंकराचं मंदिर आहे. शंकराची जी पिंड आहे ती इथली खूप युनिक आणि सुंदर आहे. तेथे दर्शन घेतल्यानंतर वाल्मिक ऋषींचं पण मंदिर आहे, नाथांचं मंदिर आहे, अशी अनेक प्रकारची तिथे मंदिरे आहेत. वालझिरीच्या या कुंडामध्ये अंघोळ करण्याचं फार महत्त्व त्यांनी सांगितलेलं आहे आणि खूप दुरून दुरून लोक इथे दर्शनासाठी येत असतात. या मंदिराची खूप मोठी आख्यायिका आहे असं समजलं जातं. पावसाळ्यामध्ये हा संपूर्ण परिसर अगदी पाण्याने तुंब भरलेला असतो आणि पूर्ण पाणी वाहत असतं. वरतून पाणी येतं आणि हे अख्खं कुंड भरतं आणि या कुंडामध्ये अंघोळ करायची असते. तर अशा प्रकारे आम्ही सगळ्यात आधी म्हाळसा देवीचे दर्शन घेतले. तिथे पूर्णाच्या आरत्या लावल्या, आरती केली आणि त्यानंतर मग आम्ही गेलो पाटणा देवीला. पाटणा देवीलाही दर्शन घेतले, खूप सारे फोटोज काढले. बाळांना पाटणा देवीला जाऊन माकडांना बघून खूप आनंद झाला आणि त्यानंतर मग आम्ही गेलो वालझिरीला. वालझिरीला शंकराचे दर्शन घेतले, शंकराच्या पिंडीचे दर्शन घेतले आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आणि घरी आलो.
सो कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग आणि आमच्या बाळांनी केलेली मज्जा नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबून ठेवा नवीन नवीन व्हिडिओजसाठी. लवकरच भेटू अजून एका नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत कनेक्टेड रहा. बाय बाय.